पूर्वसाधनेचा प्रभाव. तिच्या पूर्वसाधनेचा प्रभाव लहानपणापासूनच तिच्या व्यक्तिमत्वात दिसत असे. ईश्वर भक्तीकडे तिचा ओढा पहिल्यापासून होताच, पण बोलण्या वागण्यातही एक प्रकारचा समंजस उदात्तपणा दिसून येई. ते इतकं लोभ लावणारं असे की प्रत्येकाच्या मनावर ठसा उमटवूनच जाई आणि नकळत आपल्याबद्दल एक आपुलकी निर्माण करी. मोठ्या माणसांनाही त्याला विरोध करण्याचं धाडस सहसा होत नसे. सेवेने, परोपकार वृत्तीने सभोवतालच्या जगाला ती चटकन आपलंसं करून टाकी. कोणाबद्दलही उच्च नीचतेची वा परकेपणाची भावना तिच्या मनाला कधी शिवली नाही. सर्वांशी मोकळ्या आपुलकीने, शुद्ध मायेने वागण्याची अजब जादू तिला साधली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात तिच्याबद्दल एक प्रकारचा आदरच उत्पन्न होई. अवघ्या 11व्या वर्षी तिचं लग्न होऊनही ती सासरी गोंधळाला गेली, पण तिथेही तिने त्या अल्प वयात सर्वांची मनं जिंकून घेतली. लग्नापूर्वी तिच्या यजमानांना म्हणजे वामनरावांना अनेक चांगल्या चांगल्या मुली सांगून आल्या, पण त्यापैकी एकीकडेही त्यांचं मन वळलं नाही. परंतु शांतेला पाहिल्याबरोबर दैवी संकेत झाल्याप्रमाणे त्यांनी एकदम आपल्या भावाला सांगून टाकलं, बस, मला हीच मुलगी सर्वस्वी पसंत आहे. आता मला दुसरी मुलगी पाहायची नाही. जणू शांतेशी त्यांचे जन्माजन्मांचं नातं असावं आणि तिच्या पुण्याईतूनच त्यांना पुढे सद्गती नेमलेली असावी. त्यांचाही स्वभाव मुळात श्रद्धाळू आणि देवपूजक होता. त्यामुळे या देवदेव करणाऱ्या सच्शील आणि सदाचारी मुलीने पहिल्या भेटीतच त्यांच्या मनाची पकड घेऊन टाकली. पुढे लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याची तर अत्यंत आवडती बनलीच, पण सर्व कुटुंबावरही तिने आपल्या स्वभावाची आणि आचारविचारांची छाप बसवली. आला गेल्याला मदत करणे, स्वतः उपाशी राहून भुकेलेल्याला अन्न देणं, आपल्या वस्तू लोकांच्या उपयोगी लावणं, वडील माणसांची, गायवासरांची सेवा करणं इत्यादी अनेक गोष्टी सारख्या तिच्या चालू असायच्या. नामस्मरणही नियमित चालू असे. तिच्या या सेवेचा, पवित्र आचरणाचा आणि परोपकारी दानशीलतेचा सर्वजण आदर करीत. आपल्या कुटुंबात ही कोणीतरी दैवी विभूती आली आहे अशीच सर्वांची भावना असे. वामनराव बाहेरगावी नोकरीवर असत. घरात करते मोठे दीर होते. तेही तिला नेहमी म्हणत, तू दयाळू, भाग्यशील, हरीची दास आहेस. तू कोणा गरिबाला काही द्यायचं असेल तर बेलाशक दे. मी तुला काही बोलणार नाही. तुला जेवढ्यांना जेवायला वाढायचं असेल तेवढ्यांना खुशाल वाढ, पण स्वतः उपाशी राहू नकोस. मी भरपूर तांदूळ करून ठेवलेत. शांतेची कष्टमय वागणूक पाहून ते नेहमी हळहळायचे. ते घरच्या माणसांना सांगायचे, तिला कोणी बोलू नका, ती आपल्या घराचं भाग्य आहे. शांतेवर जेव्हा दैवाचा घाला पडला तेव्हा ते थरारून उद्गारले, अरे रे, आमचा दिवा विझला, आम्हाला दैवाचा जोर नाही. विधवा झाल्यावर पुढे थोड्या दिवसांनी शांता पुन्हा आपल्या माहेरी तुर्भ्याला आली. सर्वांना हळहळ वाटली. तिने पूर्वीपासून सर्वांना लळा लावलेलाच होता. त्यामुळे या दुःखद स्थितीत तिच्या मनाला लागेल अशी कोणतीही गोष्ट न करण्याचा सर्वांनी निश्चय केला. ते तिच्या भावनांना सर्वस्वी जपत असत. शांतेनेही लवकरच आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि पूर्वीप्रमाणे ती आपल्या भावंडांशी, कुटुंबाशी, नात्यागोत्यांशी मोकळेपणाने वागू लागली. आते हयात असेपर्यंत ती तुर्भ्याला राहिली, पण पुढे आते वारल्यावर ठाण्याला आपल्या भावाच्या बिऱ्हाडी तिला यावं लागलं. कारण तुर्भ्याला एवढ्या मोठ्या घरात त्या लहान वयात एकटीने राहणं शक्य नव्हतं. मुंबईला तिचे भाऊ नोकरीला होते. तुर्भ्याहून रोज जाणं येणं जिकरीचं होऊ लागलं. त्यामुळे सर्व दृष्टींनी सोयीचं पडावं म्हणून त्यांनी तुर्भ्याचा मुक्काम हलवून 1911 साली ठाण्याला खारकर आळीत बिऱ्हाड केलं. खारकरांच्याच बैठ्या घरात जागा भाड्याने घेऊन ते राहू लागले. त्यांची आईही त्यांच्याबरोबर असे. तेव्हा स्वाभाविकपणे शांतेचंही तिथे येणं झालं. फकीर म्हणजे साईबाबांचं दर्शन. शांतेच्या निष्काम भक्तीने तिच्यात हळूहळू सूक्ष्म रूपाने दैवी गुण उत्पन्न होऊ लागले आणि त्यांचा परिणाम म्हणून तिला निरनिराळे दृष्टांत व दैवी संकेत मिळायला सुरुवात झाली. तिने साईबाबांची कीर्ती पुष्कळ वेळा ऐकली होती. त्यांनी केलेले निरनिराळे चमत्कार अनेकांच्या तोंडून सतत तिच्या कानावर येत असत. त्यामुळे एकदा तरी शिर्डीला जाऊन श्री साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन घ्यावं अशी तिच्या मनात तीव्र इच्छा उत्पन्न होई. पण परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हतं
आणि त्याची तिला सततची खंत लागून राहिली होती. परंतु एक दिवस अचानक तिला ते समाधान लाभलं. एक फकीर दारी आला आणि माई भाकर दे असं म्हणाला. शांता ती हाक ऐकून भाकर घेऊन आली आणि त्या फकीराला देऊन परत घरात आपल्या कामाला निघून गेली. पण लगेच तिच्या मनात आलं, हा फकीर म्हणजे श्री साईबाबा तर नव्हेत. ती परत लगबगीने स्वयंपाकघरातून बाहेर ओटीवर येऊन पाहू लागली, तर कोणी नाही. सगळीकडे शून्य. घराच्या बाहेर मोठं विस्तृत पटांगण वजा मोकळी जागा होती. ती ओलांडून इतक्या लवकर चटकन कोणी बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे हे अदृश्य झालेले फकीर म्हणजे प्रत्यक्ष साईबाबाच ही खूण पटली. शिर्डीची यात्रा आणि बाबांचं भविष्यकथन. पुढे 1918 साली सामंत घराण्यातीलच एक श्री अनंतराव सामंत हे आपल्या पत्नीसह शिर्डीला जायला निघाले. त्या जोडप्याबरोबर श्री दादा सामंत यांच्या आई श्रीमती ताई सामंतही याही सोबत चांगली आहे म्हणून निघाल्या. त्यांनी शांतेला आपल्याबरोबर चलण्याचा आग्रह केला. शांतेला ती एक पर्वणीच वाटली आणि तीही त्यांच्याबरोबर आनंदाने निघाली. तिथे पोहोचल्यावर स्नान वगैरे सर्व सोपस्कार उरकून प्रत्यक्ष बाबांचं दर्शन घ्यायचा योग आला. तेव्हा बाबांनी इतर सर्वांकडून पूजा, नमस्कार आणि दक्षिणा घेतली. पण शांता दक्षिणा घेऊन नमस्काराला पुढे आली असतानाही त्यांनी हात पुढे केला नाही आणि तिच्याकडून नमस्कारही घेतला नाही. ते उद्गारले, तुझ्याकडून मला पुढे पुष्कळ दक्षिणा मिळणार आहे. माझं कार्य तूही पुढे चालवणार आहेस. तू माझ्यापेक्षा मोठी होणार आहेस.